नमस्कार, आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। एकनाथ शिंदेंचा सतेज पाटलांना पुन्हा धक्का। काँग्रेसच्या नाराज शिलेदारांना शिवसेनेची खुली ऑफर। 19व्या वर्षी गर्भवती, बीपी वाढून झटके, रस्त्यातच गौरीने जुळ्या बाळांसह सोडले प्राण। बीडमध्ये हळहळ, सर्व मित्र पास झाले, मीच नापास। नैराश्यातून 12वीच्या विद्यार्थ्यांना वाढदिवसाच्या दिवशी संपवलं जीवन। लष्करी यंत्रणांमुळे नाशिकमध्ये सतर्कता, या 32 अतिसंवेदनशील ठिकाणी हाय अलर्ट। शेख गुलेचे केरळ कनेक्शन, पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड रावळपिंडीत लपल्याची माहिती समोर। पाकिस्तानी सैन्याकडून एलओसीवर पुन्हा अंधाधुंद गोळीबार, शहबाज शरीफ यांचा भारताला इशारा। पाकिस्तानातील 10 शहरांमध्ये मोठे स्फोट, साखळी स्फोटांनी हादरलं शत्रू राष्ट्र। थांबू नका, कारवाई सुरूच ठेवा, शहीद विनय नरवालांच्या पत्नीनं दहशतवाद्यांना शिक्षा देण्यासाठी केली मागणी। माझ्या बाबांनी आधीच भविष्यवाणी केले होते, ऑपरेशन सिंदूर नंतर मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत। गंगोत्रीकडे जाणारे हेलिकॉप्टर उत्तर काशीच्या डोंगरात कोसळले, 5 भाविक ठार। संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन, कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया। पाकिस्तानी कुरापते, गुजरात बॉर्डरवर आढळले संशयास्पद ड्रोन, विजेच्या तारांना धडकता स्फोट। पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला, तुर्की मीडियाचा दावा। या कारवाईने मला तेवढा आनंद समाधान मिळालं नाही, हल्ला केलेल्या अतिरेक्यांना ठेचून मारा, अमित ठाकरे। पाकिस्तानला कमी लेखता कामा नये, 24 तासात कारवाई करायला हवी होती, संजय राऊत। हम अल्लाह की कसम खाते हैं, ऑपरेशन सिंदूर नंतर अल कायद्यांची भारताला धमकी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा।